होता, मागच्या महिन्यातच मी रिटायर झालोय. तर एक एक रिपोर्ट म्हणजे आमचा 600 पानाचा रिपोर्ट असतो. असे 60 ते 70 रिपोर्ट माझ्या नावावरती आहेत. अनेक पेटंट्स आहेत, रिसर्च पेपर आहेत. हे लिहित असताना तुमच्यासारखंच लिखाण आम्हालाही करावं लागतं, फक्त ते टेक्निकल असतं. आणि तुमचं हे ओव्हरऑल हे लिखाण हे कविता आणि गद्य या दोन स्वरूपामध्ये असतं. आता या सर्व लिखाणांचा अनुभव तुम्ही सगळेजण मान्य कराल की पेटंट लिहायचं, एक पेटंट 30 पानाचं असतं, तर त्यामध्ये ढाचा ठरलेला असतो. त्यामुळे आपल्याला जे काही लिहायचं आहे ते व्यवस्थितपणे पुटअप करणं, यासाठी जवळपास 8-10 दिवस, 10 तास दिवसातनं स्वतः टाईप करणं, लिहिणं, हे या गोष्टीतनं मी गेलेलो आहे. त्यामुळे मी सुद्धा तुमच्यातलाच एक आहे असं तुम्ही समजा, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. त्यामुळे असं वाटून घेऊ नका की एक शास्त्रज्ञ आला आणि ही इज ऑड मॅन आउट, म्हणजे आपल्यातला नाही असं समजू नका. आणि राजेंद्र सोनवणे जे आता बाहेर गेलेत, त्यांचा माझा गेल्या 20 वर्षाचा परिचय आहे. आणि त्यांचा खूप धडपड मी मनापासून पाहिली, जिव्हाळा त्यांचा इतका आहे. अनेक कार्यक्रमाला ते पूर्वी बोलवायचे, पण माझ्या ऑफिसच्या ड्युटीज मुळे भारत भ्रमण माझं चालू असायचं. पोखरणला जा, पाकिस्तान बॉर्डर, चायना बॉर्डर, इकडे ओरिसा, विलर आयलँड, बंगालच्या उपसागरामध्ये अनेक ठिकाणी काही काही मिसाईल मिशन साठी मला जावं लागायचं. त्यामुळे बऱ्याच वेळा या सगळ्या कार्यक्रमात सरांची माझा कार्यक्रमाला येण्याचा कधी योग आला नाही. बट टुडे आय एम हॅपी. आजचा हा मोठा एक रेकॉर्ड ब्रेक करणारा कार्यक्रम आहे, त्याला मला उपस्थित होता आलं. आता मॅडमने जे सांगितलं की प्रत्येक जण तुम्ही उत्सुक असाल, की मी काही फार बोलणार नाही, अनदर 3-4 मिनिट्स, नॉट मोर दॅन दॅट, कारण हा साहित्यिकांचा मेळावा आहे. तरी सुद्धा एक माणूस आलाय, काहीतरी वेगळं ऐकलं पाहिजे, यासाठी तुमचे कान नेहमीच उत्सुक असतील. तर तुम्हाला मला एक सांगायचं आहे की लिखाणामध्ये 2 प्रकार असतात. पहा, एक लिखाण की ज्याच्यापासून आपल्याला आनंद मिळतो, आणि दुसरं लिखाण की जे लिहिल्यामुळं पिढीमध्ये काही ना काही एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं. हे 2 वेगळे प्रकार आहेत. मला वाटतं तुम्ही प्रत्येक जण मान्य कराल. वन इज रिगार्डिंग फॉर एम्प्लॉयमेंट जनरेशन, आणि दुसरं आहे ते आपलं व्यासंग, आनंद मिळवण्यासाठी आपण अनेक प्रकारे लिखाण करत असतो. तर याच्यामध्ये मला इथे सर्व उपस्थित लेखकांना, जे कवी आहेत, म्हणजे कविता करणं हे गद्य लिहिण्यापेक्षा जास्त अवघड आहे. तर सरांना माझी विनंती आहे की आजूबाजूला, अगदी मनापासून मी तुम्हाला सांगेल, मी अमरावतीला एका विज्ञान संमेलनाला चीफ गेस्ट म्हणून गेलो होतो, राज्यस्तरीय विज्ञान संमेलन. आज पहिल्यांदाच असा योग आहे की नॉन सायंटिफिक स्टेजवरती मी बसलोय. तर त्या विज्ञान संमेलनामध्ये मी गेलो होतो. माझं राज्यस्तरीय विज्ञान संमेलन होतं. 5000 विद्यार्थी, 300 शिक्षक, भव्य मोठा स्टेज, आणि सरकारी कार्यक्रम असल्यामुळे प्रचंड खर्च आणि बरंच काही तिथे मोठा लवाजमा होता. तर माझं 15-20 मिनिटाचं मुख्य भाषण झाल्यानंतर जेव्हा मी मोठ्या स्टेजवर, आम्ही सगळे खाली उतरत होतो कार्यक्रम संपल्यावर, तर तिथले कलेक्टर होते, आमदार होते, बाकी शिक्षण क्षेत्राशी जे काही निगडीत VVIPs होते, सगळे होते. आम्ही जेव्हा खाली उतरत होतो, मनापासून ऐका मी काय सांगतोय, तर खाली उतरत असताना खाली शेवटची पायरी मी उतरली स्टेजवर, उंच स्टेज होतं. उतरल्याबरोबर तिथे एक आदिवासी समाजाचा मुलगा, अमरावती भागातला, वाडेगाव नावाचं गाव, छोटं, तुमच्या इतर लोकांना माहिती असेल. तर तिथे आदिवासी समाजातला एक 10वीतला मुलगा तर गर्दीतनं पुढे आला, आणि त्याने माझा हात इतका जोरात पकडला, घट्ट जोरात हात पकडला, आणि म्हटलं, सर. मी पण क्षणभर घाबरलो. म्हणलं, असं काय होतंय, कोणतरी किडनॅप करतोय की ते आपल्याला. क्षणभर घाबरलो. मी पाहिलं तर त्या मुलाने माझा हात पकडला. म्हटलं, काय रे? तो म्हटलं, नाही सर, आता भाषणामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं की संशोधन करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मदत करता, तर मला मदत करा. म्हटलं, ठीक आहे ना, मदत करण्यासाठी झालोय आपण, आता प्रदर्शन पाहत आहोत, तुझा प्रयोग पाहू आणि आपण पुढे जाऊ. नाही नाही सर, माझा प्रयोग इथं नाही. म्हटलं, कुठे आहे? घेऊन ये. नाही म्हटलं, तिकडे आहे. म्हटलं, घेऊन ये. नाही नाही, कंपाऊंडच्या बाहेर आहे. म्हटलं, का रे? नाही, मला हे फॉर्म भरायचं माहित नव्हतं, माझ्याकडे फी नव्हती, मला कुणी एंट्री दिली नाही. पण सर, माझा शोध तुम्ही बघा सर. सगळे बघा तुम्ही, यू कॅन इमॅजिन द सिच्युएशन. आमदार, कलेक्टर, शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणारे सगळे अधिकारी असताना एका चीफ गेस्टचा हात पकडून 10वीतला मुलगा जोरात सांगतोय की नाही सर, ते माझं संशोधन बघ. त्या डोळ्यात चमक होती. ते पाहिल्यावर म्हटलं की त्या सरांना सांगितलं, त्याचा शोध पाहू तरी आपण, एवढा सांगतोय.
मला वाटलं की काही ना काही याने भव्य दिव्य केलेलं असावं. तर ते आतमध्ये आणलं तर त्याने संशोधन काय केलं होतं पहा मित्रांनो, की टू व्हीलर वरती, तो कातकडी समाजाचा मुलगा होता, जनावरांच्या कातडीपासून वेगवेगळे पदार्थ बनवणं हा त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे. तर त्याने काय बनवलं होतं, तर टू व्हीलर ड्राईव्ह करत असताना आपण मान काट कंबर दुखते ती दुखू नये यासाठी त्याने बसल्यानंतर पूर्ण खूप मागण्या खूप आणि मागे असा क्रॉस आकाराचा बेल्ट, की ज्याला अत्यंत चांगल्या प्रकारे कुशन्स त्याने बसवले होते, खूप सुंदर. आणि दोन्ही ठिकाणी बसल्यावर वेन यू ड्राईव्ह द व्हेकल 50, 60, 70, 100 किलोमीटर जरी चालवली तरी मागणं मसाज होते, सपोर्ट मिळतो आणि सीटवर बसल्याचा आनंद मिळतो. अत्यंत सुंदर छोटा असा शोध त्याने लावला होता. मी त्या मुलाचं कौतुक केलं. तिथले विज्ञान मंडळाचे अध्यक्ष त्यांना सांगितलं याला एंट्री नाही दिली ठीक आहे, पण त्याला आज प्रोत्साहनार्थ पारितोषिक द्या जेव्हा तुम्ही उद्या प्रदर्शन संपवाल त्या दिवशी. त्यांनी नोट केलं, फोटो काढले आणि त्या मुलाला माझं मी कार्ड दिलं, त्याचाही नंबर मी घेतला. सगळ्यात महत्वाचं काम मी काय केलं, त्याचा नंबर घेतला आणि सांगितलं की मला फोन कर, आपण तुझ्या या शोधाचं काहीतरी करू. मग 8 दिवस झाले मी तिकडनं आलो. 8 दिवसानंतर मी आठवलं की या मुलाने अजून फोन नाही केला. मी फोन केला, नाही नाही सर मला यायचंय, तुम्ही सांगितलंय माझ्या लक्षात आहे. परत 8 दिवस गेले तरी काही झालं नाही. मग मी परत फोन केला, तेव्हा त्याने उत्तर काय दिलं, सर मला यायची इच्छा आहे, तुम्ही मला मदत करणार याची खात्री आहे, पण मला आमच्या घरचे लोक काही पुण्याला सोडत नाहीत, कारण ते म्हणतात पुण्याला जाऊ नकोस, पुण्यातले लोक खूप बेकार आहेत, ते किडनी काढून घेतील, तुझी किडनी काढून घेतील म्हटलं. आता म्हटलं काय करावं. मग मी थोडा सोल्युशन काढणारा माणूस आहे. तिथल्या जिल्हा संघाचे भास्कर सर म्हणून होते, त्यांना सांगितलं सर त्या मुलाच्या घरी जा, काहीही करा, त्या मुलाला पुण्याला पाठवा, 2 जण कोणतरी येतील. तिसऱ्या दिवशी ते आले, त्यांनी कन्व्हिन्स केलं लोकल माणसाने. 3 दिवसात आम्ही त्याचं पेटंट लिहिलं, पेटंट फाईल केलं. आणि आज मला इथे बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगायला आनंद वाटतो, दररोज 400 बेल्ट तो बनवतोय, त्याचं पेटंट झालेलं आहे, तो त्या पेटंटचा मालक आहे. आदिवासी समाजाला छोटा मोठा म्हणजे शास्त्रज्ञाच्या हातात नाही अशी कृती घडली. असे जवळपास 250 पेटंट्स आहेत की ज्यांना मी मदत केली. हे सांगण्याचा उद्देश काय, तुम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक भागातून आलेले लोक आहात. असे काही छोटे मोठे शोध लावणारे विद्यार्थी, मोठे कुठल्या अनुभवातले लोक असतील तर तुम्हाला वाटतंय की हे काहीतरी इनोव्हेटिव्ह आहे, माझा नंबर सरांकडनं घ्या आणि मला डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. राजेंद्रजी सोनवणे हा एक हिरा आहे. त्यांचा मला मगाशी बोलल्याप्रमाणे 20 वर्षापासून परिचय आहे आणि त्यांच्या प्रत्येक कामामध्ये अत्यंत वेगळेपण असतं. त्यांचं वादळकार हे नाव त्यांनी जे दिलंय त्यावरच तुमच्या सगळ्यात लक्षात आलं असेल की हा एक वेगळा माणूस आहे. त्यामुळे माझा नेहमी त्यांना मानसिक सपोर्ट असतो. त्याचबरोबर आम्ही अनेक ठिकाणी फिरायला सुद्धा जात असतो. त्यांच्याच बरोबर शिवनेरी, ओतूर, ओझर, लेण्याद्री, नाणेघाट त्या भागामध्ये आम्ही फिरलेलो